नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 2चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। या प्रश्नामध्ये आपणास नसरुद्दीन आणि महेश यांनी इन्व्हेस्टमेंट करून एक बिझनेस चालू केलेला आहे। त्यांना त्या बिझनेसमध्ये 30% प्रॉफिट झालेला आहे। तर प्रत्येकास प्रॉफिट किती झाला हे आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे। नसरुद्दीनने 40,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि महेशने 60,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत। हे दोघांनी मिळून किती इन्व्हेस्ट केले? मग टोटल 1 लाख रुपीज इन्व्हेस्ट केले। आता 1 लाख रुपीजचा त्यांनी बिझनेस केला। या बिझनेसवर त्यांना 30% प्रॉफिट मिळालं। म्हणजे प्रॉफिट किती होईल? मग टोटल कॅपिटल 1 लाख आणि 30% म्हणजे 30/100 30%। 0 0 0 कॅन्सल, 1000 × 30 म्हणजे 30,000। म्हणजे त्यांना एकूण प्रॉफिट झालं 30,000। ज्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट केली नसरुद्दीनने त्या प्रमाणात त्याला प्रॉफिट भेटेल आणि ज्या प्रमाणात महेशने इन्व्हेस्टमेंट केली त्या प्रमाणात महेशला प्रॉफिट भेटेल। आता मग यांचं रेशिओ घ्यावा लागेल आपल्यास। समजा नसरुद्दीनचा रेशिओ आणि महेश यांचा इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ किती होतो? 40,000 होईल आणि हे 60,000। हे जर आपण सॉल्व केलं 2×6 2 4 म्हणजे 2/3। म्हणजे यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ कसा आहे? 2/3। आणि मग यांचा प्रॉफिटचा रेशिओ कसा होईल? 2/3च होईल। म्हणून प्रॉफिटचा रेशिओ 2/3 होईल। समजा आपण प्रॉफिट कॉमन मल्टिपल याच्यामध्ये x गृहीत धरला तर नसरुद्दीनचं प्रॉफिट किती होईल? 2x। नसरुद्दीनचं प्रॉफिट 2x आणि महेशचं प्रॉफिट 3x। महेशचं प्रॉफिट 3x। हे दोघांची जर ॲडिशन घेतली आपण 2x + 3x म्हणजे टोटल प्रॉफिट होईल। यावरून आपणास 5x होईल। 5x = हे इक्वेशन, त्यावरून आपण xची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकू। xची व्हॅल्यू येईल 6000। म्हणजे 2x ची व्हॅल्यू काढता येईल। 2x म्हणजे नसरुद्दीनचं प्रॉफिट आणि 3x काढता येईल x वरून। 3x म्हणजे महेशचं प्रॉफिट। सोडूया स्टेप बाय स्टेप। आन्सर नसरुद्दीन इन्व्हेस्टेड ₹40,000 and Mahesh invested ₹60,000। मग टोटल इन्व्हेस्टमेंट, दोघांची टोटल इन्व्हेस्टमेंट = 40,000 + 6,000 म्हणजे 40,000 + 60,000 = 1 लाख रुपीज। आता इन बिझनेस त्यांना या बिझनेसमध्ये प्रॉफिट इज 30% प्रॉफिट झालेला आहे। म्हणजे एकूण भांडवल, एकूण कॅपिटल त्यांनी 1 लाख इन्व्हेस्टमेंट केलं त्यापैकी त्यांना 30% प्रॉफिट झालेला आहे। म्हणजे प्रॉफिट किती होईल? 30% प्रॉफिट = × 30%। म्हणजे 30ला 100ने आपण डिवाईड करणार। हे 0 हे 0 हे 0 हे 0 कॅन्सल झाला। तर प्रॉफिट किती येईल? 1000 × 30 म्हणजे 30,000 रुपीज। एवढं यांचं प्रॉफिट झालेलं आहे। द रेशिओ इन्व्हेस्टमेंट, ज्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ असेल त्या प्रमाणात त्यांचा प्रॉफिटचा रेशिओ होऊन जाईल। द रेशिओ आपण इन्व्हेस्टमेंटचा घेऊ आधी। द रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट = नसरुद्दीन
आणि अपॉन महेश. हे जर सॉल्व केलं आपण 40 बेत्रिक 6 बेदोन्ही 4 म्हणजे 2/3 हा त्यांचा रेशो इन्व्हेस्टमेंटचा आला. जो इन्व्हेस्टमेंटचा रेशो आहे तोच प्रॉफिटचा असणार. दॅट इज the ratio of their profit equal to 2:3. Suppose Nasruddin's profit is equal to 2x and Mahesh profit equal to 3x होईल. देअरफॉर मग दोघांचं जर प्रॉफिट घेतलं 2x + 3x तर टोटल प्रॉफिट आपलं 30,000 आहे. देअरफॉर 5x equal to 30,000. देअरफॉर x equal to 30,000 divided by 5. देअरफॉर x equal to 5 30 30 ॲज इट इज म्हणजे 6,000. एक्सची व्हॅल्यू मिळाली 6,000 रुपीज. देअरफॉर नसरुद्दीन गॉट अ प्रॉफिट 2x. एक्सची व्हॅल्यू 6,000 म्हणजे 12,000 रुपीज. हे झालं नसरुद्दीन. अँड महेश गॉट अ प्रॉफिट इक्वल टू 3x. 3 × 6,000 इक्वल टू ₹18,000. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.